नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय आपल्या माइक अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. आज आपण 2016चा जो पेपर अनालिसिस आहे तो पेपर अनालिसिस या इंग्लिश पेपर अनालिसिसच्या लेक्चर सिरीज मध्ये घेणार आहोत. तर अजूनपर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा दाबा, म्हणजे नवीन मी जे व्हिडिओज आता तयार करतोय पेपर अनालिसिसचे त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती तुमच्या लॅपटॉप वरती मिळेल. चला तर वळूया आपल्या प्रश्नांच्या अनालिसिस कडे. तर पहिला प्रश्न आहे, गिव्ह सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड काउंटरफेट. तर या काउंटरफेटचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो बनावट किंवा नकली. याला सिनोनिम्स काय? तर फॉर्ज केले डॉक्युमेंट्स. फॉर्ज म्हणजेच काय? बनावट किंवा नकली त्याचा अर्थ होतो. म्हणून हे याचं काय असणार आहे? सिनोनिम्स असणार आहे. काउंटर पार्ट म्हणजे काय? म्हणजे काउंटर पार्ट म्हणजे जसा हा तसा हा. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी असलेली वस्तू ज्या पोझिशन, एखादी वस्तू किंवा व्यक्ती ज्या पोझिशन मध्ये असते त्याच पोझिशन मध्ये दुसऱ्या ठिकाणी तशीच व्यक्ती किंवा वस्तू असणे त्याला आपण काउंटर पार्ट म्हणतो. पण उदाहरणार्थ बघायला गेल्यास मी म्हटलं, द फायनान्स मिनिस्टर हॅड अ डायलॉग विथ हिज काउंटर पार्ट टुडे ऍट 6 o'clock. म्हणजे काउंटर पार्ट ज्या वेगवेगळ्या कंट्रीचा ज्या देशाचा असेल, काउंटर पार्ट म्हणजे काय? त्याच्यासारखा दुसरा फायनान्स मिनिस्टर, मला असं इथं म्हणायचं होतं. मग काउंटर पार्टचा अर्थ होतो अ पर्सन ऑर थिंग दॅट हॅज द सेम पोझिशन ऑर फंक्शन. ज्याचं सेम पोझिशन आणि फंक्शन असेल त्याला आपण काय म्हणत असतो? काउंटर पार्ट म्हणत असतो. मग फॉर्जचा अर्थ काय होते? तर टू मेक अन इलिगल कॉपी. काउंटरफेट नॉट जेन्युइन. आता इलिगल आहे म्हणजे जेन्युइन नाही, म्हणून काउंटर फेटचा जो अर्थ होतो तो फॉर्ज्ड होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर असणार आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, कॉमा इज यूज्ड टू लाईक which one of the following correctly fills the blank in the sentence above. Coordinating clauses होते का? नाही. कोऑर्डिनेटिंग क्लॉजेसच्या मध्ये आपण कॉमा तसा यूज करत नाही, म्हणून हे चुकलंय. इंट्रोड्यूस अ लिस्ट नाही. उरतं काय? टू सेपरेट अ फ्रेज इन अपोजिशन. याच्या आधी मी बरेचदा याच्याबद्दल बोललेलो आहे. बऱ्याचशा उदाहरणात, पंक्च्युएशनच्या उदाहरणात मी ह्याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. म्हणून पहिला जो पर्याय आहे तो याचं काय आहे? उत्तर आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट अग्री करेक्टली विथ द वर्ब. डज द सब्जेक्ट अग्री करेक्टली विथ वर्ब. म्हणजे सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंटचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे? लक्षात घ्या, हा प्रश्न आहे सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंटचा प्रश्न आहे. समजून घ्या, महत्वाचा आहे. आता या सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंटच्या प्रश्नामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की इथं हे जे वाक्य दिलेलं आहे, पहिलं आहे ईच मॅन अँड ईच वुमन ॲज अ वोट. ठीक आहे. आता मी पहिलंच बोललेलो, हा प्रश्न कशाचा आहे? सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंटचा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये शब्द वापरलेला आहे ईच मॅन अँड ईच वुमन. लक्षात घ्या, वाक्यात ईच असेल, एव्हरी असेल, आयदर असेल किंवा नायदर असेल. हे एक्सप्रेशन जर वाक्यात दिसत असतील तर याच्यानंतर जो वर्ब येतो हा वर्ब 100% आपल्याला कसा पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. कसा पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. एवढं लक्षात घ्यायचं. मग आता ईच मॅन अँड ईच वुमन हॅज, तर इथं जो वर्ब आलेला आहे हा आपला जो सब्जेक्ट आहे ईच मॅन अँड ईच वुमन, याला अग्री करणारा आहे, म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. हे आपल्याला दिसतंय. चला बाकीचे बघूया. ईच मॅन अँड ईच वुमन हॅव अ वोट. ईचच्या नंतर इथं ईच वापरलेला आहे, परंतु इथं जो वर्ब वापरलेला आहे तो हॅव. लक्षात घ्या, हा हॅज जो आहे हा कसा आहे? तर हा सिंग्युलर आहे. वर्ब सिंग्युलर आहे, परंतु हॅव जो आहे हा मात्र प्लुरल आहे. एवढं लक्षात घ्या, हा प्लुरल आहे. हा प्लुरल आहे म्हणूनच हे वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट, द शीप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वर ड्रोन. वर नाही ना, इथं जर वाज असतं तर हे करेक्ट असतं, कारण ईच नंतर आपल्याला काय पाहिजे? हा प्लुरल आहे. आपल्याला पाहिजे काय होता? सिंग्युलर, म्हणून हे चुकलं.
उरला दुसरा तशी सेम आहे, फक्त इथं वेअरच्या ऐवजी हॅड वापरलेला आहे, म्हणून हे वाक्य जे आहे ते चुकलेलं आहे. का? कारण हॅड रोन हे वाक्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नेते आणि सेंटेन्स जे आहे आपण बघतोय तर हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे, पॅसिव्ह मधलं आहे, म्हणून हे जे वाक्य आहे इथं चुकलेलं आहे. त्यामुळेच याचं जे आन्सर आहे ते आन्सर काय आलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 आलेला आहे असं आपल्याला दिसतंय. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, इफ वी ब्लँक ॲट 8 वी ब्लँक हॅव प्लेंटी ऑफ टाइम. आता इथं मीट आणि इथं हॅव याला फील करायचं आहे, पण कसं? आता ह्या सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, इफ न. याच्या अगोदरही बरेचदा मी कंडिशनल क्लॉज बद्दल बोललेलो आहे. कंडिशनल क्लॉज आणि मेन क्लॉज बद्दल चर्चा आपण बरेचदा केलेली आहे. काय सांगितलेलं आहे, हा कंडिशनल क्लॉज कशाने सुरू होतो, इफ किंवा अनलेसनी बोललेलो आहे. ठीक आहे. मग आता इकडे हा जर कंडिशनल क्लॉज सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, हा जर सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर इकडे येणाऱ्या मेन क्लॉज मध्ये काय पाहिजे आपल्याला, विल, वुड, विल, शाल किंवा कॅन अशा प्रकारचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब पाहिजे. हा जर कंडिशनल क्लॉज इकडे सिंपल पास्ट मध्ये असेल, बोललेलो आहे बरेचदा याच्याबद्दल, तर इकडे आपल्याला वुड, शुड, कुड असे वर्ब लागतील. वुड, शुड किंवा कुड या प्रकारचा वर्ब इथं काय करावं लागणार आहे, फील करावं लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. आणि इकडे जर पास्ट परफेक्ट असेल, इकडे जर पास्ट परफेक्ट असेल तर इकडे मेन क्लॉज मध्ये मात्र आपल्याला वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव अशा प्रकारचे एक्सप्रेशन जे आहेत, वुड हॅव, शुड हॅव किंवा कुड हॅव अशा प्रकारचे एक्सप्रेशन इकडे लागतील. ठीक आहे. हे अशा प्रकारे कंडिशनल क्लॉज लिहिला जातो, एवढं लक्षात घ्या. मग आता इथं चर्चा करताना इथं दिलेला आहे मीट. मीट काय आहे, हा जो मीट इथं लिहिलेला आहे हा आहे V1. काय आहे, V1. आणि इकडे आहे विल मीट. तर इकडे विल मीट येणार आहे का कंडिशनल क्लॉज मध्ये, नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे तसेच निघून जातात, उरतं 1 आणि 3. तर हा दाखवतो आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स. V1 काय दाखवतो आपल्याला, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे इफ क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर याच्यानंतर येणारा हा जो मेन क्लॉज आहे, इथं आपल्याला कुठलं एक्सप्रेशन लागणार आहे, विल किंवा शाल किंवा कॅन अशा प्रकारचं एक्सप्रेशन लागेल. शाल किंवा कॅन अशा प्रकारचं एक्सप्रेशन लागणार आहे. मग इथं काय कुठं दिसतंय, इथं आहे का विल शाल एक्सप्रेशन, नाही. कुठं दिलेलं आहे, तिसऱ्या याच्यात. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, द स्कूल वॉज इम्पॉर्टंट टू द कम्युनिटी. मग इम्पॉर्टंट कम्युनिटीसाठी ते स्कूल जे इम्पॉर्टंट होतं म्हणजे मेन होतं का क्रिटिकल होतं का, नाही. दोन्ही निघून जातात. एक तर व्हॅल्युएबल, एक तर सिग्निफिकंट. हे व्हॅल्युएबल कुठल्या बाबतीत केलं जातं, तर हे मॉनेटरी जे कॉन्सेप्ट असतात त्याच्या बाबतीत आपण म्हणू. ठीक आहे. आणि सिग्निफिकंट काय आहे, एखादा प्रसंग आहे किंवा एखाद्या गोष्टीचं महत्व ज्याला आपण म्हणू. म्हणजे हॅव्हिंग ग्रेट मिनिंग ऑर लास्टिंग इफेक्ट या अर्थाने आपण सिग्निफिकंटचा उपयोग करतो. तर कमांडिंग अ लार्ज प्राइस म्हणजे मॉनेटरी ज्या वेळेला मी म्हटलं कॉन्सेप्ट, त्या अर्थाने व्हॅल्युएबलला वापरलं जातं. म्हणून इथं जो आपल्याला एकदम एक्झॅक्ट आणि करेक्ट जो वाटतोय तो सिग्निफिकंट आहे. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 1 जे असेल त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. ठीक आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, ही वॉन्ट्स टू कल्टिवेट हिज माइंड. इथं शब्द काय आहे, कल्टिवेट. सर्वांनी लक्षात घ्या. कल्टिवेट म्हणजे करणे, फर्टिलाइज करणे. पण हे उत्तर असणार आहे का, नाही. कारण आपण माइंडच्या संदर्भात बोलतोय, शेतीच्या संदर्भात नव्हे. कीप स्वीट हे सुद्धा येणार नाही. माइंड स्वीट ठेवायचं असतो का, नाही. मग आपला माइंड ग्रो होणार आहे का या वयात, अजिबात नाही. माइंडला काय करावं लागेल, एनरिच करावं लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. मग म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न जो आहे तो नेक्स्ट प्रश्न काय आहे तो बघूया. तो प्रश्न आहे ऍडमोनिशन. ऍडमोनिशन म्हणजे काय, वॉर्निंग किंवा थ्रेट. वॉर्निंग किंवा थ्रेट, धमकी. ठीक आहे. किंवा मग वॉर्निंग असे त्याचे अर्थ होतात. दोन्ही याचे हे काय आहेत, सिनोनिम्स आहेत. आपल्याला विचारलं काय, चूज वन वर्ड दॅट इज मोस्ट अपोजिट विचारलेला आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे, अपोजिट विचारलेला आहे. मग हे अपोजिट होऊ शकतात का, नाही. मग धमकी देणे, धमकीच्या विरुद्ध
विनंती करणे, म्हणून पर्याय क्रमांक 4. भीती असतो का धमकीच्या विरुद्ध? नाही. त्यामुळे म्हणूनच आपला पर्याय क्रमांक 4 जे आहे उत्तर आलेलं आहे. कारण धमकीच्या विरुद्ध रिक्वेस्ट होते, वॉर्निंग किंवा थ्रेटच्या विरुद्ध, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय आहे? तर नेक्स्ट प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. शी हॅज बीन इल फॉर 2 days. करेक्ट आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेटेड पिरियड ऑफ टाइम साठी याच्या अगोदर बरेचदा सांगितलेला आहे मी कशाचा उपयोग करतोय आपण, फॉरचा, आणि पॉइंट ऑफ टाइम साठी सिन्सचा, म्हणून हे बरोबर आहे. माय डॉटर हॅज रिटन अ लेटर टू मी लास्ट वीक. माय डॉटर हॅज रिटन अ लेटर टू मी लास्ट वीक. तर हे लास्ट ज्या वाक्यात असते ना, ते वाक्य आपण सिंपल पास्ट मध्ये लिहितो. कुठल्या टेन्स मध्ये लिहितो? सिंपल पास्ट मध्ये लिहितो, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. मग सिंपल पास्ट मध्ये लिहितो, परंतु हे इथं पास्ट परफेक्ट मध्ये लिहिलेलं आपल्याला दिसते. लक्षात घ्या, पास्ट परफेक्ट मध्ये लिहिलेलं दिसतं, म्हणून हे चुकलेलं आहे. वृत्त काय? पर्याय क्रमांक 1, आणि म्हणूनच पर्याय ए जो आहे तो कुठं दिलेला आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे The blackboard does not allow the film producer to have any obscene scenes in their film. ठीक आहे. पिक्चरात कोणतं बोर्ड? सेन्सर बोर्ड. मग इथं काय आहे? इथं महत्वाचं आहे सेन्सर, सेन्सियर आणि सेन्सॉर. हे सेन्सर हे तर शब्दच नाही आहे. मग इथं पर्याय येतोय सेन्सर, हे सेन्सियर नाही. याचा अर्थ ते क्रिटिसाइज करणे. काय करणे? क्रिटिसाइज करणे. त्यामुळे हा तर अजिबात असता नाही. आणि ह्या सेन्सर म्हणजे काय? याला धूपदाणी म्हणतात ना, धूपदाणी असं काहीतरी असते आपले, असं ते धूप ठेवण्यासाठी एखादी डबी वगैरे असतं, भांड असतं, त्याला म्हणतात सेन्सर. लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे सेन्सर, अ वेसल फॉर बर्निंग इन्सेन्स, स्पेशली अ कवर्ड इन्सेन्स बर्नर, हे दिलेलं आहे इथं. ठीक आहे. धूपदाणी ज्याला म्हणतात, किंवा धूपदान ज्याला म्हणतील, धूपदान किंवा धूपदाणी. सेन्सियर पहिलंच सांगितलेलं आहे. क्रिटिसिझम हा काय एक्सप्रेस करणार आहे आपल्याला? क्रिटिसिझम एक्सप्रेस करणार आहे, क्रिटिसिझम. आणि सेन्सॉर टू रिमूव्ह द पार्ट ऑफ बुक, फिल्म एक्सेट्रा दॅट माइट ऑफेंड पीपल और दॅट आर कन्सिडर्ड पॉलिटिकली डेंजरस, वगैरे वगैरे. जिथं लक्षात येतं की जो भाग वगळायचा आहे, पिक्चराचा आपल्याला माहित असते कुठला भाग ठेवायचा, कुठला वगळायचा आहे, कोण डिसाइड करत असते? तर ते सेन्सॉर बोर्ड असते. त्याला मुद्रण नियंत्रक असं ज्याला म्हणतात, ते म्हणजे सेन्सॉर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. एवढं लक्षात घ्या. हे क्रिटिसिझम सांगितलेलं आहे याचा अर्थ. ठीक आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन रीडिंग नॉवेल्स. याच्या अगोदरही बोललेलो आहे. हा प्रश्न जो आहे रीडिंग, हा जो प्रश्न आहे हा नॉन फायनाइट वर्बचा प्रश्न आहे. याच्या अगोदर बोललेलो आहे मी नॉन फायनाइट वर्ब. नॉन फायनाइट वर्बचा प्रश्न आहे. नॉन फायनाइट वर्ब होता. मग हे जे आहे हे काय आहे? वर्ब आहे का? नाही. ऍडजेक्टिव्ह आहे का? नाही. तर काय आहे? नाउन आहे. लक्षात घ्या, हे V4 आहे. हे V4 इथं वर्ब म्हणून काम करते का? तर नाही, वर्ब म्हणून काम नाही करत आहे. काय म्हणून काम करते? तर हे आहे जिरण. काय आहे? जिरण आहे. आणि जिरण काय म्हणून काम करत असते? तर हे नाउन म्हणून काम करत असते. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1 जे आहे ते काय येतं? आन्सर. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. ठीक आहे. आता हे जर कोणाला माहित असेल आलं जिरण कसं म्हणायचं, कुठलंही प्रेपोजिशन दिसलंय, लक्षात घ्या, कुठलंही प्रेपोजिशन दिसत असेल, टू व्यतिरिक्त प्रेपोजिशन इन जनरल नेहमीच नाही, आणि याच्यानंतर V4 असेल तर हा V4 काय असतो? हा V4 असतो जिरण. आणि जिरण कशाचं काम करते मी आता सांगितले, तर ते नाउनचं काम करते. लक्षात घ्या. इथं बघा, आपण या वाक्यात बघितलं तर आपल्याला लक्षात येते इथं इन काय आहे? हे एक प्रेपोजिशन आहे. काय आहे? हे प्रेपोजिशन आहे. आणि या प्रेपोजिशन नंतर इथं V4 वापरलेला दिसतो. हा वर्ब आहे का? नाही. तर तो काय असेल? जिरण. आणि जिरण काय म्हणून काम करतं? नाउन. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट. द अंडरलाइन क्लॉज विचारलेला इन द अबव सेंटेन्स इज. आता बॉय, विच बॉय वॉज कॉट, कोणता मुलगा पकडला गेला होता ज्यानं वॉच चोरली. मी काय सांगितलंय बघा, इथं नाउन क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कोणताही क्लॉज ओळखताना पहिलं नाउन आणि ऍडजेक्टिव्ह ओळखून घ्यायचं. नाचलं उत्तर तर तो ऍडव्हर्ब क्लॉज. पण नाउन क्लॉज कसा ओळखतो मी सांगितलेला आहे. नाउन क्लॉज ओळखायचा असेल तर कसा ओळखतो?
तर लक्षात घ्या, मेन क्लॉज मध्ये वाक्यातला जो मेन क्लॉज असतो यातील जो मेन व्हर्ब असेल, या मेन व्हर्बला लक्षात घ्या, महत्वाचं आहे, या मेन व्हर्बला व्हॉटने प्रश्न विचारल्यास येणारं जे आन्सर आहे हे आन्सर जर अख्खा क्लॉज असेल तर हा जो क्लॉज आहे हा क्लॉज नाउन क्लॉज असतो. कोणता क्लॉज असतो? हा नाउन क्लॉज असतो, एवढं लक्षात घ्या. हा नाउन क्लॉज असेल. दुसरा, वाक्याची रचना अशी असेल, एकतर नाउन असेल इकडे आणि इकडे काय असेल? प्रोनाउन असेल, आणि मग याच्या नंतर काय आलेला असेल? रिलेटिव्ह प्रोनाउन आलं असेल, रिलेटिव्ह प्रोनाउन आलं असेल किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आलेलं असेल, तर समजून जायचं जवळपास हे काय आहे? आपलं ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. जवळपास म्हटलं 100% नाही. पण दुसरी गोष्ट काय करायची आहे, याच नाउनला कशाने प्रश्न विचारायचा? विच ने. त्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणजे विच ने प्रश्न विचारायचं, आणि याचं आन्सर जर अख्खा क्लॉज आला तर हा क्लॉज जो आहे तो आपला कोणता क्लॉज असतो? तर तो असतो आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. मग आता याला विचारा प्रश्न, विच बॉय वॉज कॉट? कोणता बॉय पकडला गेला होता? येतं का उत्तर? उत्तर येतं हु स्टोल द वॉच, ज्यानं घड्याळ चोरी केली होती. आणि याची रचना कशी आहे? हु काय आहे? मी बोललेलो आहे. हा जो हु आहे हा काय आहे? तर हा आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. काय आहे आपला? रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या अगोदर काय आलेला आहे? बॉय. आणि बॉय काय आहे? नाउन आहे. हे पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन, विच न प्रश्न विचारला, आपल्याला आन्सर भेटलं का? भेटलं. म्हणून हा क्लॉज कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि कुठं दिलेला आहे ओनली पर्याय बी? तर तो ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, कंबाईन द टू सेंटेन्सेस टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. दोन वाक्य दिलेले आहे. लेट मेन सो एनिथिंग, they will reap its fruit. Let men sow anything and they will reap its fruit. And they will reap its fruit. ठीक आहे. आपल्याला कॉम्प्लेक्स विचारलेलं आहे. अँड कोणतं दाखवतंय? तर हे कंपाऊंड सेंटेन्स दाखवतंय. हे कंपाऊंड दाखवतं, त्यामुळे हे केलंय. ऍज मॅन सो सो शाल दे रीप. ऍब्सोल्युटली करेक्ट. लेट मेन सो समथिंग अँड, इथं पर्यंत अँड आहे, त्यामुळे हे कंपाऊंड आहे, हे उत्तर असणार नाही. दुसरा, ऍज मेन विल सो दे विल रीप द फ्रूट, हे सुद्धा आहे. म्हणूनच हा प्रश्न जो आहे 2016 ला कॅन्सल झालेला आहे, कारण दोन ठिकाणी ऍज वापरलेला आहे. राईट. आणि ऍज कोणतं सेंटेन्स दाखवतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि दोन्हीही पर्याय उत्तरात येतील असा कुठलाच पर्याय दिलेला नव्हता. म्हणूनच हा प्रश्न जो आहे तो काय झाला होता? कॅन्सल झाला होता. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट? सेंटेन्स इज करेक्ट पाहिजे तर त्यांनी सेंटेन्सेस इज करेक्ट दिलेला आहे. चला तर समजून घेऊया या प्रश्नाला. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट? सेंटेन्स इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस नाही पाहिजे, सेंटेन्स इज करेक्ट पाहिजे. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. त्या 5 वर्ष झाले त्याचं लग्न झालेलं आहे, बरोबर आहे. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. 5 वर्षापासून लग्न करत येत आहेत का ते? नाही. दे हॅव बीन मॅरिड सिन्स 5 years येणार नाही, कारण कॅल्क्युलेटेड पिरियड दिलेला आहे. 5 दिवस 5 मिनिटं. बघा हे लक्षात घ्या, मी बोललेलो आहे. मी म्हटलं की 5 years असेल, 5 months असेल, 5 weeks असेल, 5 days असेल, 5 hours असेल. हे काय दाखवतं? कॅल्क्युलेटेड पिरियड ऑफ टाइम. आणि असा कॅल्क्युलेटेड पिरियड ऑफ टाइम दाखवताना आपण याच्या अगोदर कोणतं प्रिपोजिशन वापरतो? फॉर. इथं दिलेलं आहे फॉर. सिन्स वापरतो का? नाही, म्हणून हे गेलं. दे आर मॅरिड फॉर 5 years, नाही. फॉर त्यावेळेला आपण कॅल्क्युलेटेड पिरियड दाखवतो. तर दिलेलं सेंटेन्स जे आहे अशा प्रकारचं ते आपण परफेक्ट टेन्स मध्ये लिहितो, आणि ते फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, इथं नाही, कारण हे सिंपल प्रेझेंट मध्ये आहे, म्हणून हे सुद्धा पर्याय गेला. उरला पर्याय 1, आणि तोच आपलं काय आहे? वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, सिलेक्ट फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह the word that conveys the same meaning as the word given in capital. Vinyl. आता या शब्दाचा आपल्याला काय विचारलेला आहे? अर्थ विचारलेला आहे, लक्षात घ्या. महत्वाचा शब्द आहे. विनाईल म्हणजे मग कंटेजियस होते, कपिलदी होते, वर्थलेस होते की एक्सक्युजेबल होते, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याचा जो अर्थ आहे तो अर्थ होते क्षम्य. एक्सक्युजेबल, क्षम्य. याचा अर्थ काय होतो? क्षम्य.
मग ते कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. कंटेजियस म्हणजे संसर्गजन्य. संसर्गजन्य बद्दल काही बोलतोय का? संसर्गाबद्दल. फिल्दी म्हणजे घाणेरडा. आपल्याला काय विचारलेलं आहे? ऑल्टरनेटिव्ह, द वर्ड दॅट कन्वेज द सेम मिनिंग. काय आहे? एक्सक्युजेबल आहे. एक्सक्युजेबल वेनियलचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं उत्तर असणार. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. कंबाईन द टू सेंटेन्सेस टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अगेन कशाचा आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अगेन तुम्हाला कशाचा स्टडी करायचा आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडवर्ब, आणि त्याच्यानंतर होतं काय? तर सबऑर्डिनेट कंजंक्शन. हे माहित असले पाहिजे. हे माहित असलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स समजतं. अ फॉक्स हू हॅड नेव्हर सीन. तर आता अगेन याच्या अगोदर आपण बघितलेला आहे प्रश्न हूचा. ठीक आहे. हू काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आता आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज बघितले. हे काय आहे? आपलं रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. मी काय सांगितलं? ज्या वाक्यात रिलेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह ऍडव्हर्ब किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शन असते, यापैकी एखादी गोष्ट एखादा म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन असेल वाक्यात, किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असेल, किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल, तीन पैकी एक ज्या वाक्यात असते ते वाक्य कोणतं असतं? तर ते वाक्य असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. इथं या, इथं या, इथं या, इथं आहे. परंतु आता याच्या थोडस पुढे जाऊन आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग इथं वाक्य काय आहे? हू फॉक्स हू हॅड नेव्हर सीन म्हणजे पास्ट परफेक्टचं सेंटेन्स आहे. इथं आपल्याला टेन्स बदलायला सांगितलेला आहे का? नाही, फक्त कॉम्प्लेक्स करायला सांगितलेलं आहे. वाक्य कॉम्प्लेक्स होईल पण टेन्स बदलणार नाही. परंतु इथं बघा हॅव, इथं टेन्स बदलला. हा जो आहे हे पास्ट परफेक्ट मधलं सेंटेन्स आहे. पास्ट परफेक्ट मधलं आहे. हे सिंपल पास्ट मधलं आहे. हे सिंपल पास्ट मधलं आहे. आता इथं टेन्स बदललेला आहे, इथं सुद्धा बदललेला आहे. या ठिकाणी इथं एक चुकलं काय? पहिली गोष्ट इथं चुकलंय काय? इथं हॅवच्या नंतर V2 आलेला आहे, जिथं V3 वापरतात. इथं हॅवच्या नंतर V1 आलेला आहे, म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. टेन्स सुद्धा चुकला आहे, कन्स्ट्रक्शन सुद्धा चुकलंय. आणि हे वाक्य जे आहे हे डीड दाखवलं आहे. ज्या वाक्यात डीड असते ते वाक्य कुठला टेन्स दाखवते? सिंपल पास्ट. डिड नॉट सॉ आहे काय? हॅड नेव्हर सीन आहे. त्यामुळे हा टेन्स बदलणार नाही, तो फक्त पहिल्या वाक्यात कायम ठेवलेला आहे. म्हणून पहिलं वाक्य याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक spaces with the best among the given options. If I, आता I blank Rahul, I blank a new battery. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न जो आहे तो कंडिशनल किंवा सब्जेक्टिव्ह मूडचा, एवढं लक्षात आलं. इफ आय एम राहुल आय विल बाय अ न्यू बॅटरी. मी जर राहुल असतो तर, म्हणजे या वाक्यावरून एक लक्षात आलं की हे वाक्य जे आहे सब्जेक्टिव्ह मूडचं आहे. आता सब्जेक्टिव्ह मूड ज्या वेळेला मी म्हणतो, या सब्जेक्टिव्ह मूड मध्ये रचना कशी असते की जो इफ क्लॉज असतो, या इफ क्लॉज मध्ये जो वर्ब येतो तो असतो वेअर, आणि त्यानंतर जो मेन क्लॉज येतो, जो इकडे मेन क्लॉज येतो, याच्यामध्ये जो वर्ब असतो तो असतो वुड. म्हणजे इथं आपल्याला काय लागणार आहे? वेअर. कुठं दिलेला आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. आणि त्याच्यानंतर इथं वुड दिलेला आहे. वुड मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, म्हणून त्याच्यानंतर आपल्याला V1 लागतोय. V1 सुद्धा दिलेला आहे. म्हणजे वाक्य कसं होईल? इफ आय वर राहुल आय वुड बाय अ न्यू बॅटरी. पुढे पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं काय झालेलं आहे? आन्सर आलेलं आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज द प्रिफिक्स मिस मॅच करेक्टली. मग एक आहे मिसमॅनेज, म्हणजे जिथं सी असेल ते आपलं उत्तर, एक तर हे उत्तर असेल किंवा हे असेल. इथं एक लक्षात आलं की पहिलं आणि दुसरं ऑप्शन जे आहे ते आपलं काय असू शकणार नाही, इथं उत्तर असू शकणार नाही, एवढं आपल्या लक्षात आलेलं आहे. चला वळूया नेक्स्ट त्याच्यावरती. उरतं काय? सी किंवा सी आणि डी. तसं मिसफीड होते का? यस, मिसफीड सुद्धा होते. डी सुद्धा आहे. अगेन बघा, प्रत्येक परीक्षेत आपल्याला सफिक्स
आणि प्रिफिक्स वरती प्रश्न विचारलेला दिसतो एवढं लक्षात घ्या. सफिक्स आणि प्रिफिक्स वरती राज्यसेवेमध्ये. म्हणून याचं सी आणि याचा हा जो पर्याय हा बाद होईल, कारण इथं डी नाही, इथं दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचा आन्सर. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स with the most appropriate among the given options. The door blank needs to be replaced. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दिलेला आहे the blank on the road was heavy. लक्षात घ्या, महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि काय म्हटलेलं आहे, द डोअर जॅम असते का, नीड्स टू बी. आता जॅम रिप्लेस करत असतात का, नाही. जॅम झाली एखादी गोष्ट तर ती रिप्लेस नाही. रस्ते काय असते, जॅम. इथं काय येणार आहे, जॅम येणार आहे. जॅम म्हणजे काय, दरवाजाजवळचा जो खांब असतो त्या खांबाला जॅम्ब म्हणतात. म्हणजे पहिल्या याच्यात येणार आहे जॅम. पहिल्या याच्यात काय येणार आहे, जॅम. द डोअर जॅम नीड्स टू बी रिप्लेस. द जॅम ऑन द हेवी रोड ऑन द रोड वॉज हेवी. मग रोडवरती जॅम असते का, खांब असते का, नाही. काय असते, रोडवर जॅम होतं, गर्दी असते, वर्दळ असते, ट्रॅफिक असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं काय उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट आहे सिलेक्ट द ऑड वन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला यापैकी जे ऑड आहे ते ऑड शोधून काढायचं आहे. इथं होम, होमली, नोज, नेसल, इयर, ऑरल, रेन, रेनी. इथं आहे नाउन, ऍडजेक्टिव्ह. पेअर कसे आलेले आहेत, नाउन, ऍडजेक्टिव्ह. परंतु कॅट, फेलाइन, बॉय, बॉईश. ठीक आहे. फ्रूट, फ्रुटी, म्युझिक, म्युझिकॅलिटी हे सुद्धा नाउन आहे आणि हे सुद्धा नाउन आहे. त्यामुळे ऑड वन आउट कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. बाकी सर्व ऍडजेक्टिव्ह, नाउन, ऍडजेक्टिव्ह, नाउन, ऍडजेक्टिव्ह असे हे पेअर आहे. चला बोलूया नेक्स्ट याच्यावर. नेक्स्ट आहे द वर्ड डिलिजंट इज अँटोनिमस विथ द वर्ड हार्डवर्किंग, लेझी, इनर्ट. हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारलेला आहे डिलिजंटचा. लक्षात घ्या, महत्वाचा आहे. डिलिजंटचा हा कितव्यांदा विचारलेला आहे, तर दुसऱ्यांदा विचारलेला प्रश्न आहे की डिलिजंट म्हणजे काय. डिलिजंट अँटोनिम्स विचारलेला, विरुद्ध शब्द विचारलेला. याच्या अगोदर एक इंडस्ट्रियस शब्द 2020-21 ला इथून याच्यावरून घेण्यात आला, इंडस्ट्रियस. ठीक आहे. इंडस्ट्रियस हा शब्द विचारण्यात आला होता आणि याचं काय विचारलं होतं आपल्याला, याचं सिनोनिम्स विचारलं होतं, एवढं लक्षात घ्या. तर याचं काय विचारलं होतं आपल्याला, सिनोनिम्स. इंडस्ट्रियसचं काय विचारलं होतं, सिनोनिम विचारलं होतं. आणि इंडस्ट्रियस म्हणजे काय, कष्टाळू म्हणजेच हार्ड वर्किंग. इंडस्ट्रियस म्हणजेच काय, हार्ड वर्किंग. ठीक आहे. पण याला जे सिनोनिम्स दिले होते त्या सिनोनिम मध्ये हार्ड वर्किंग नव्हतं दिलं, इंडस्ट्रियस साठी दिला होता डिलिजंट. डिलिजंट म्हणजे काय, तर हार्ड वर्किंग. आपल्याला कष्टाळूच्या ऐवजी याचा विरुद्धार्थी शब्द काय, इनर्ट होईल का, इनडेटरमिनेट होणार आहे का, तर नाही, दोन्ही होणार नाही. हार्ड वर्किंग नाही. काय आहे त्याचा, लेझी. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे त्याचं काय असणार आहे, सी जे आहे ते उत्तर असणार आहे दिलेल्या ऑप्शन 3 मध्ये. म्हणून ऑप्शन 3 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नावरती. रत्नागिरी इज 120 किलोमीटर फ्रॉम हिअर. इथून रत्नागिरी 120 किलोमीटर आहे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह दॅट कुड बी बेटर WH क्वेश्चन फॉर द अबव सेंटेन्स. हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हिअर. करेक्ट. हाऊ लॉंग नाही, आपण ज्या वेळेला अंतर विचारतो त्यावेळेला किती दूर आहे, तर हाऊ लॉंग नाही म्हणत आपण, हाऊ फार विचारतो. म्हणून हे लॉंग, हाऊ मच लॉंग येणार नाही. उरतं काय, पर्याय क्रमांक 1. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्नावरती बोलूया. विच मूड इज यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. गो देअर. मूड बद्दल ऑलरेडी बोललेलो आहे मी. काय, गो देअर. ज्या वेळेला म्हटलं गो देअर याच्यातून काय दिसते, तर गो देअर याच्यातून ऑर्डर दिसते. काय दिसते, ऑर्डर, कमांड असं निश्चित होते. ऑर्डर, कमांड वाले सेंटेन्सेस कोणते असतात, तर ते असतात इम्परेटिव्ह. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कोण्या मूड मध्ये असतात, तर ते इम्परेटिव्ह मूड मध्ये असतात. दिलेलं कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2. इंडिकेटिव्ह मूड होईल का, नाही. याच्यात कोणते सेंटेन्सेस येतात, तर याच्यामध्ये
अझर्टिव्ह सेंटेन्सेस येतात आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस येतात. कोणते येतात? अझर्टिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. तर सब्जेक्टिव्ह मूड मध्ये कोणते येतात? जिथं विश, प्रेयर एक्सप्रेस केली असेल किंवा इरॅशनल गोष्टी जिथं बोलल्या गेलेल्या असतील ते सर्व सेंटेन्सेस सब्जेक्टिव्ह मूड मध्ये येत असतात. एवढं लक्षात. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नावरती. नेक्स्ट प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. अगेन क्लॉजचा प्रश्न आहे. दिस इज व्हॉट आय मीन. दिस इज व्हॉट आय मीन. आता मी याच्या आधी ऑलरेडी बोललेला आहे नाउन क्लॉज कसा ओळखायचा, ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा. नाउन क्लॉज ओळखायचा आहे म्हणजे मेन क्लॉज मधील मेन व्हर्बला व्हॉटने प्रश्न विचारल्यात येणारं जे आन्सर आहे ते आन्सर अख्खा क्लॉज असेल तर हा क्लॉज कोणता क्लॉज असतो? तर तो नाउन क्लॉज असतो. हे मी सांगितलेलं आहे. कोणता क्लॉज असतो? नाउन क्लॉज असतो. मग व्हॉट इज धिस? व्हॉट आय मीन. मग हा अख्खाच्या अख्खा काय आहे? क्लॉज आहे. व्हॉटने प्रश्न विचारला म्हणजे एचा कुठला क्लॉज आहे? हा ए ला यायला पाहिजे दुसरा नाउन क्लॉज. दुसरा गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. मग इथं काय रचना आहे? दोज आणि हू. मग दोज आणि हू ज्या वेळेला आपण बघतो दोज काय आहे तर हे प्रोनाउन आहे आणि हूज काय आहे? हू काय आहे तर हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. मी मगाशी लिहून दिलेला आहे. याच्या अगोदर आपण चर्चा केली एका क्लॉज बद्दल. क्लॉज विचारला होता हू स्टोल माय द बॉय हू स्टोल माय वॉलेट वॉज कॉट. आता याच्या अगोदर चर्चा केलेली आहे. मग इथं लक्षात येते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. याच्या अगोदर प्रोनाउन दिलेला आहे. याला विच न प्रश्न विचारा विच दोज. तर आता ते तसं तुम्हाला प्रश्न करायला अवघड जाईल तर या दोनचं सिम्पली पीपल मध्ये रूपांतर करा ना. उत्तर येते विच पीपल. विच पीपल कोणत्या लोकांना. ठीक आहे. किंवा विच पीपल आर हेल्प बाय गॉड हू हेल्प देमसेल्फ जे स्वतःची मदत करतात. विच ने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला आन्सर मध्ये अख्खा क्लॉज येतोय आणि विच ने प्रश्न विचारल्यास आन्सर मध्ये अख्खा क्लॉज येत असेल तर तो क्लॉज कोणता क्लॉज असतो तर तो असतो आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. कुठं दिसतोय? दुसरं येतं. ह्याला हा येतो पर्याय क्रमांक तिसरा. कुठं दिसतंय बघा बरं दुसरं आणि तिसरं. तर हे दिसतंय 3 नंबर मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं काय आहे? उत्तर आहे. वेअर देअर इज लाईफ देअर इज होप. हा कोणता क्लॉज आहे? वेअर इज होप. मेन क्लॉज मधील मेन व्हर्बला वेअर ने प्रश्न विचारल्यास आन्सर मध्ये अख्खा क्लॉज भेटत असेल तर तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असतो. आणि शी मस्ट बी और शी विल डाय. हे ऑर जे आहे इथं हे ऑर जे आहे लक्षात घ्या हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कुठलं आहे हे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपल्याला दोन्ही ठिकाणी मेन क्लॉज दाखवतात. म्हणजे हा सुद्धा मेन क्लॉज आहे आणि हा सुद्धा मेन क्लॉज आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. बघून घ्या इथं दिलेला आहे. म्हणून ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. चला बोलूया नेक्स्ट आणि लास्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. पोझिशन नाही दाखवतात. रिमेन एका जागेवर. लाईफ लाईफ पोझिशन दाखवतात पण ग्लाइड पोझिशन दाखवते का? नाही. हे मुवमेंट दाखवते. काय दाखवते? मुवमेंट दाखवते. म्हणून हा पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मित्र हो हा होता 2016चा राज्यसेवेचा जो पेपर आहे त्या पेपरचा अनालिसिस. आता या अनालिसिस नंतर कोणाला काही प्रश्न असतील तर मी सांगितल्याप्रमाणे तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता किंवा माझे नंबर इथं दिलेले आहे. तुम्ही त्याच्यावरती मला कॉल करू शकता, मेसेज ड्रॉप करू शकता. आपल्याला आपल्या सरावासाठी एक इंग्लिश पॉइंट नावाचं इंग्लिश पॉइंट _ लर्निंग हे एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ज्याच्यावरती मी बरेचसे प्रश्न पोस्ट करत असतो एक्झामच्या दृष्टिकोनातून. आपण ते सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून आपल्या इंग्लिश क्वेश्चनची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस सुद्धा याच्यावरती होईल. युट्यूब चॅनलवरती तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकन दाबली असेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. आणि मित्र तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडत असेल तर प्लीज त्याला शेअर सुद्धा करा. आणि माझं एक ऍप्लिकेशन आहे माय करिअर अकॅडमी म्हणून ते सुद्धा डाउनलोड करा. त्याच्यावरती फ्री टेस्ट असतं, बरंचसं स्टडी मध्ये मटेरियल सुद्धा असतं ते तुम्हाला त्या ऍप्लिकेशन वरती काय होईल? अवेलेबल होईल. मित्र हो भेटूया उद्या या लेक्चरच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.